राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी केंद्र सरकारकडून येत आहे. संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपलं चॅनल मराठी न्यूज 3.0ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून या चॅनलवरती बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल. आता शेतकऱ्यांना मिळू शकते मोठी खुशखबर. PM किसान योजनेची रक्कम 6,000 रुपयावरून 9,000 रुपये होईल. आगामी केंद्रीय अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना मोठी खुशखबर मिळू शकते, कारण केंद्र सरकारचा पंतप्रधान किसान सन्मान निधी रक्कम वाढवण्याचा विचार आहे. काही वृत्तांनुसार सरकार PM किसान योजनेची रक्कम ही 6,000 रुपयावरून 9,000 रुपयेपर्यंत वाढवू शकते. ज्यावेळी ही योजना सुरू झाली तेव्हापासून या योजनेच्या रकमेत वाढ करण्यात आलेली नाही आहे. पण फेब्रुवारीमध्ये संसदेत तयार होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना मोठी भेट दिली जाऊ शकते. काही वृत्तांमध्ये असा देखील दावा करण्यात आला आहे की सरकार PM किसान योजनेतून दिली जाणारी आर्थिक मदत ही 12,000 रुपयापर्यंत करू शकते. या योजनेअंतर्गत रक्कम दुप्पट केल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो. जर असे झाले तर शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्याला 4,000 रुपये मिळतील. जर सरकारकडून ही रक्कम 9,000 रुपये केली तर शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी 3,000 रुपये मिळतील. सध्या 2,000 रुपयांच्या 3 समान हप्त्यात वर्षाला 6,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. मागील अर्थसंकल्पावेळाही सरकार किसान सन्मान निधीची रक्कम वाढवेल अशी अपेक्षा केली जात होती, पण तसे काहीही घडले नाही. आता आगामी अर्थसंकल्पात ही रक्कम वाढवली जाणार असल्याबाबत अटकळ बांधली जात आहे. केंद्र सरकारकडून 2026-27चा अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली गेली आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घोषणा होणे अपेक्षित आहे. सरकार PM किसान योजनेच्या निधीत वाढ करण्याची नवीन घोषणा देखील करू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हातभार मिळत आहे. या योजनेचा 21वा हप्ता नुकताच जारी करण्यात आला होता. आता शेतकऱ्यांना 22व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेलीच आहे. जर केंद्र सरकारने ही वार्षिक मदत 6,000 रुपयावरून 9,000 रुपयापर्यंत केली तर शेतकऱ्यांना खूप मोठी आर्थिक मदत मिळणार, एवढं मात्र नक्की. जर केंद्र सरकारने ही मदत 6,000 रुपयांवरून 9,000 रुपयापर्यंत केली तर राज्य शासन ही नमो शेतकरी योजनेचे पैसे 6,000 रुपयावरून 9,000 करेल, ही अपेक्षा मोठ्या प्रमाणावरती केली जात आहे. आतापर्यंत केंद्र शासन व राज्य शासन यांच्यातर्फे शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपयाची आर्थिक मदत केली जात होती. परंतु केंद्र शासनाने जर आता ही मदत 9,000 रुपयापर्यंत केली तर शेतकऱ्यांना आता केंद्र शासन व राज्य शासन यांच्यामार्फत एकूण 18,000 रुपयापर्यंतची आर्थिक मदत भेटली जाईल. याचं मोठं कौतुक केंद्र शासनाचं केलं जावं. या मदतीमुळेच बळीराजांच्या जीवनात थोड्या प्रमाणावरती का होईना पण आर्थिक समाधान पाहायला भेटणार आहे. केंद्र शासनाने हा निर्णय घ्यायला पाहिजे की नाही यावरती तुमचं काय मत आहे हे देखील आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरतीही प्रेस करा, जेणेकरून या चॅनलवरती बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल, जेणेकरून तुमच्याकडून कोणतेही अपडेट मिस होणार नाही. धन्यवाद.